ओम शांती. ओम शांती. आज 21/5/2026 चे साकार मुरलीचे सद्गुरुवारचे महावाक्य. आज बाबा म्हणतात, विकारांचं दान द्या आणि विकारांचं दान दिल्यानंतर पुन्हा वापस घेऊ नका. आज बुद्धिवान मुलांची निशाणी बाबांनी सांगितली आणि श्रीमतावर चालून सर्वांना सुख द्यायचे आणि सुखच घ्यायचे या बाबतीत बाबांनी विशेष सांगितलं. रावणहारच्या स्मृतीमध्ये राहून आपल्याला कर्मयोगी कसं बनायचं त्याची विधी आज बाबांनी मुरलीमध्ये सांगितलेली आहे. चला बाबांचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, श्रीमतावर चालून सर्वांना सुख द्या. आसुरी मतानुसार दुःख देत आलोय, आता सर्वांना सुख द्यायचे आहे. प्रश्न: बुद्धिवान मुले कोणत्या गुह्य रहस्याला जाणून उच्च पद प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करतात? उत्तर: ते समजतात की सुख आणि दुःख, हार आणि जीत याचा खेळ चालू आहे. आता अर्धा कल्प सुखाचा खेळ चालतो, तिथे कोणतेही दुःख नाही, कोणत्याही प्रकारचे दुःख नाही. आणि आता नवीन राजधानीची स्थापना होणार आहे. त्यासाठी बाबा आपले परमधाम घर सोडून आपल्यासाठी, मुलांसाठी आलेले आहेत, शिकवण्यासाठी आलेले आहेत. आता पुरुषार्थ करून उच्च पद प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आजचं गीत आहे, बदलेल दुनिया न बदला तुम्ही, न बदलणार आम्ही. आपल्याला बदलायचं नाहीये, बाबांच्या श्रीमतानुसार चालत राहायचं आहे. ओम शांती. बाबा सुरुवातीला मुलांना आठवण करून देतात की तुम्ही आता समजदार बनला आहात. दुसऱ्या सत्संगामध्ये या गोष्टी नाहीत की आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे. सृष्टीच्या आधी मध्य अंताचं ज्ञान बाबा आपल्याला देतात. दुनियेमध्ये अन्य सत्संग खूप आहेत, पण तिथे शास्त्र, रामायण आदी वाचतात आणि एकमेकांना ऐकवतात. कित्येकदा असं होतं की एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. बाबा म्हणतात, भक्तीमध्ये यज्ञ, दान, पुण्य, तप, उपवास, तीर्थयात्रा हे सर्व आपण करत आलात. कशासाठी? तर ईश्वर प्राप्तीसाठी. पण त्यांना माहीतच नाहीये की परमात्मा कोण आहे. बाबा म्हणतात, त्यांना समजावून सांगा की प्रत्येक जण मनाची शांती मागत आहे, पण मनाची शांती कुठून भेटते, परमात्मा कोण आहेत, या गोष्टींना बाबा म्हणलं त्यांना हा स्पष्ट परिचय द्या. आज बाबा म्हणतात, साधू संत हे सुद्धा महंत दुःखी आहेत. शरीराला रोग आहे, बिमारी आहे, अचानक ऍक्सिडेंट होतो. तर ह्या कलियुगाला स्वर्ग नाही म्हणता येणार, कारण इथे प्रत्येक जण दुःखी आहे. म्हणून बाबांनी सांगितलं, तुम्ही बुद्धिवान आहात. का बुद्धिवान म्हटलं बाबांनी? कारण हार आणि जीत, सुख आणि दुःख याचा खेळ कसा चालतो हे आपण जाणलं आणि त्यानुसार आपण या सृष्टीवर नाटक चालू आहे या स्मृतीमध्ये राहून कर्म करतो. बाबाने बुद्धीचे कुलूप उघडले. बाबा म्हणतात, बुद्धीला गोदरेजचं कुलूप लागलेलं आहे, इतकं मजबूत की बाबा जे ज्ञान सांगत आहेत ते अनेकांना समजत नाही, बुद्धीमध्ये जात नाही, बुद्धीमध्ये बसत नाही. म्हणून बाबा म्हणतात, आज मनुष्य तमोप्रधान बुद्धी झालेले आहेत आणि बाबा येऊन आपल्याला ज्ञानाच्या द्वारे सकाश व्हायब्रेशन देऊन आपल्या बुद्धीचं कुलूप उघडतात. बाबा म्हणतात, ही बेहदची शाळा आहे.
इथे बाबा शिकवण्यासाठी आलेले आहेत. भारतवासींचा ऑलराऊंड पार्ट आहे, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. दुसरे खंड जे आज आशिया, आफ्रिका खंड वगैरे खंड आहेत, हे सतयुगामध्ये राहण्याचे, देवांचे राहण्याचे ठिकाण नव्हते. ऑलराऊंड पार्ट भारतवासींचा आहे, असं बाबांनी आज स्पष्ट सांगितलेलं आहे. पुढे बाबांनी मूल वतन, सूक्ष्म वतन आणि स्थूल वतन याचं विस्तृत विश्लेषण केलं आहे. बाबा म्हणतात मूल वतन हे आत्म्यांचं राहण्याचं ठिकाण आहे, जिथं सर्व आत्मे बिंदू रूपामध्ये शरीर विरहित राहतात. सूक्ष्म लोकामध्ये प्रकाशमय शरीर आहे, परंतु तिथे आवाज नाही. मूवी अर्थात इशाऱ्यांची, संकल्पांची भाषा आहे. मूल वतनच्या खाली आहे सूक्ष्म वतन आणि या साकार पृथ्वी लोकावर आहे स्थूल वतन. इथे हाडामासाचं शरीर आहे, आवाज आहे. तर या तीन लोकांचं ज्ञान, खरं ज्ञान शिवबाबा येऊन आपल्याला सांगतात. बाबा काट्यापासून फूल आपल्याला बनवत आहे. मनुष्य आत्मे विकारांमुळे काटे बनले, आता त्यांना फूल बनवण्याची विशेष कर्तव्य बाबा करत आहेत. बाबा म्हणतात सर्व आत्मरूपी सीता आहेत, रावणाच्या शोक वाटिकेमध्ये आहेत आणि परमात्मा राम आलेले आहेत पुन्हा आत्मरूपी सीतेला रावणाच्या कैदमधून सोडवण्यासाठी. मनुष्यांना आजकाल दुनियेमध्ये आपल्या साहुकारीचा नशा, धनाचा नशा, घराचा नशा, गाडी घोडा या सर्वांचा नशा आहे. बाबा म्हणले दुःखाची दुनिया ही समोर उभी आहे आणि आता ही संपणार आहे. ही सर्व दुनिया जी दिसत आहे ही मातीमध्ये मिसळणार आहे. विनाशाची संपूर्ण तयारी झालेली आहे. तर बाबा म्हणतात दुनियेतील सर्व मुलं जरी बाबांची मुलं असली तरीही बाबा सर्वांना शिकवत नाही. भारतवासींनाच हे ज्ञान बाबा सांगतात. त्यामध्येही विशेष भारतवासींचा अर्थ आज विदेशामध्येही सेवा केंद्र आहेत, परंतु बाबांचे काही सिलेक्टेड मुलांनाच हे ज्ञान मिळतं, जे पुन्हा भारतवासी बनतात. बाबा म्हणतात की आता हिऱ्यासारखं बनायचं आहे. आता सध्या अवस्था कवडीसारखी आहे, पुन्हा हिऱ्यासारखे भारत बनणार आणि हिऱ्यासारखी आत्मा बनणार. आज घराघरामध्ये अशांती आणि क्रोध आहे आणि म्हणून बाबा म्हणतात, काही आत्मे बाबांना म्हणतात की बाबा मुलं ऐकत नाहीत म्हणून मुलांना मारावं लागतं. तर बाबा म्हणले देह अभिमान हे भूत आहे. आता तुम्हाला देही अभिमानी बनायचं आहे आणि जितकं देही अभिमानी बनणार तितकं आत्म्याच्या 7 गुणांचा प्रत्यक्ष अनुभव होणार. बाबा म्हणतात सतयुगात जाण्यापूर्वी आपल्याला साक्षात्कार होणार की आता हे देह सोडून आपल्याला कोणता जन्म मिळणार आहे, सतयुगात आपलं पद काय असणार आहे. जेव्हा सतयुगामध्ये जाऊ तिथे पण साक्षात्कार होणार की आता हे जुनं शरीर सोडून मला नवीन देहामध्ये जायचं आहे. बाबांनी उदाहरण खूप सुंदर दिलं. साप जसा पूर्वीची कात सोडतो आणि नवीन चमडी, नवीन कात शरीर त्याला मिळतं, त्वचा मिळते, तसं सतयुगामध्ये खूप सहजरित्या देह सोडू. बाबा म्हणतात अन्य सत्संग आणि या सत्संगामध्ये काय फरक आहे. तिथे फक्त आपण ऐकतो आणि सोडून देतो. इथे बाबा सांगतात की तुम्हाला ऐकून जीवनात ते आचरणात आणायचंय, धारण करायचंय. ऐकलं आणि आनंद आला तर प्रजेमध्ये जावं लागेल. ज्ञान ऐकलं, थोडासा आनंद आला, पण आपण आचरण नाही बदललं तर आपल्याला प्रजेमध्ये जावं लागेल. बाबा सांगतात हे ईश्वरीय घर आहे, या घरामध्ये तुम्ही आला आहात.
शिकण्यासाठी आणि ईश्वरीय पालना घेण्यासाठी. शिवाजवळ जेव्हा जातात तेव्हा दुनियेमध्ये सुद्धा शब्द वापरतात की भर दो झोली प्रभू, ईश्वरा आमची झोळी भरा. परंतु कोणती झोळी? बुद्धिरूपी झोळी ज्ञानाने भरायची आहे. बाबा म्हणतात, एकीकडे म्हणतात की भक्तीमध्ये म्हणतात एकीकडे की ईश्वरा आमची झोळी भर, आणि दुसरीकडे म्हणतात की शिव हे भांग पीत होते, धोत्रा खात होते. अशा खूप साऱ्या गोष्टी लिहिल्या. बाबा म्हणतात त्यांना हा ज्ञानाचा प्रकाश द्या. जसं भक्तीमध्ये लक्ष्मीचं आवाहन करतात, 8 हात 10 हात देवींना दाखवतात आणि देवांच्या समोर मागतच राहतात. पती मागतात, मग मुलगा मागतात, मग प्रॉपर्टी मागतात. तर बाबा म्हटले की भक्तीचं फळ आहे ज्ञान. आता तुम्ही भक्ती नाही करत, त्या भक्तीला समजून घेऊन ज्ञानाचं आचरण करत आहात. आत्मा काजव्या समान छोटी बिंदी आहे. जसा काजवा अतिसूक्ष्म चमकतो, स्वयंप्रकाशित असतो, तसा आत्मा छोटी बिंदी आहे. आणि शिवबाबा सुद्धा ज्योती स्वरूप, बिंदी स्वरूप आहेत. आपण आत्मे शिवाचे मुलं आहोत, ही सदैव स्मृती आपल्याला ठेवायची आहे. बाबा म्हणतात आपलं जे एम ऑब्जेक्ट आहे, लक्ष आहे, ते लक्ष विसरू नका. बाबा येऊन राजयोगाचा अभ्यास शिकवत आहेत, तर आपल्याला चांगल्या पद्धतीने राजयोगाचा अभ्यास करून मनुष्य योनीतही आपण जरी असलो तरी पुन्हा सतयुगामध्ये श्रेष्ठ देवत्व पदापर्यंत श्रेष्ठ मानव आपल्याला बनायचं आहे, देवता बनायचं आहे. हे लक्ष आपल्याला सदैव बुद्धीमध्ये ठेवायचं आहे. आणि शेवटी बाबांनी सांगितलं, त्रिमूर्तीचे चित्र सदैव खिशामध्ये असू द्या, कारण हे सेवेचं साधन आहे. भक्तीमध्ये ज्याच्यावरती आस्था अथवा प्रेम असतं त्यांचा फोटो, त्यांचं लॉकेट काहीतरी आपण सोबत ठेवतो. बाबा म्हणतात सदैव त्रिमूर्तीचं चित्र सोबत ठेवा. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक पित्यास, आत्मिक मुलांची विशेष नमस्ते नमस्ते. धारणेसाठी पहिला पॉइंट आहे, शिवबाबांना विकाराचे दान देऊन पुन्हा वापस घेऊ नका. देह अभिमानाच्या भूतापासून स्वतःला वाचवा, कारण या एक देह अभिमानच्या भूताच्या मागे सर्व भूत आपोआपच येतात. त्यामुळे आत्माभिमानी बनण्याचा अभ्यास करा. दुसरा पॉइंट आहे, ध्यान वा साक्षात्काराची आश ठेवू नका. लक्ष, एम ऑब्जेक्ट डोळ्यासमोर ठेवून पुरुषार्थ करायचा आहे. श्रीमतावर सर्वांना सुख द्यायचं आहे. वरदान, करावणहारच्या स्मृतीने सेवेत सदा विनम्र आणि निर्माण पद्धतीने राहणारे, नवनिर्माणाचे कार्य करणारे कर्मयोगी आत्मा भव. बाबा म्हणतात कर्म करणारे, आम्ही कर्म करणारे नाहीत तर कर्मयोगी आहोत. कर्म म्हणजे व्यवहार आणि योग म्हणजे परमार्थ. व्यवहार आणि परमार्थ, कर्म आणि योग, या दोन्हीचा बॅलन्स, संतुलन ठेवायचं आहे. नाही तर कर्मयोगी बनता येणार नाही. बाबा म्हणतात शरीर निर्वाह अर्थ कर्म करताना परमार्थ विसरून गेला, योग राहूनच गेला, किंवा योग लावण्यामागे कर्म व्यवहार करायचा राहून गेला, असं नको व्हायला. दोन्हीचं बॅलन्स, संतुलन करा. बाबा म्हणतात व्यवहाराच्या मागे आत्म्याचा व्यवहार विसरू नका. निमित्त मात्र राहून
तरणहार समजून निरहंकारी राहून गृहस्थ व्यवहारातील व्यवहार निभवायचे आहेत, म्हणून कर्मयोगी आत्मा बनायचा आहे. सुविचार आहे आजचा. सेवा व संबंध संपर्कात विघ्न पडण्याचे कारण आहे जुने संस्कार. सेवा व संबंध संपर्कात विघ्न पडण्याचे कारण आहे जुने संस्कार. आता या संस्कारांचं वैराग्य पाहिजे. आजचा अव्यक्त इशारा आहे. सदा अचल अडोल एकरस राहण्यासाठी आज बाबांनी सर्वात महत्वाचा पॉइंट सांगितला. सर्वात श्रेष्ठ सिंहासन बापदादांचे दिलतख्त आहे आणि दिलतख्तवर बसण्यासाठी आपण आत्मा अकाल तख्तवर विराजमान आहोत. आम्ही तपस्वी आहोत ही स्मृती आपल्याला सदैव ठेवायची आहे. तर आपोआपच हलचल समाप्त होईल. अवस्था अचल अडोल एकरस राहील. तर याचं विस्तृत विश्लेषण आज महावाक्यांमध्ये केलेलं आहे. आज दिवसभरात याचा अभ्यास आपण करूया. ओम शांती.